आपण जे काही करतो, जे काही वागतो याचंच अनुकरण आहे ना लहान मुलं करत असतात आणि म्हणूनच आपल्याला सांभाळून राहावं लागतं. याचं उदाहरण आहे ना आजकाल आमच्या घरात पण बघायला मिळतं. तर झालं काय ते पुढे सांगते. सकाळी-सकाळी सगळी खेळणं आवरत होती मी. तर मी आवरते म्हणून रियाज पण आवरायला लागला होता आणि आजकाल आहे ना जसं काही आम्ही करतो तसं ते करत असतो. चला तर मग तो पटापट खेळणे आवरत होता. तर म्हटलं प्रेमाने त्याला करू दे. त्याच्यानंतर मी त्याला भरवून घेतलं. आईकडे गेले तर आई चपाती करत होती म्हणून त्याने पण चपाती करायला घेतली. जशी आई चपाती करते तशाच प्रकारे त्याने चपाती करायला घेतले होते आणि ते बघून आहे ना सर्व हसत होते. म्हणजे जसं आपण करतो ना तसं मुलं करायला लागतात आणि त्यामुळेच ना मुलांच्या समोर वागताना, बोलताना सांभाळून वागावं लागतं. चला तर इव्हनिंगच्या टाईमाला मी आज पुलाव बनवणार होती. तर मी आज खुश होते कारण खूप दिवसांनी पुलाव बनवणार होती. इथे भाज्या वगैरे सगळ्या चिरून घेतल्या होत्या. विशेष असं काही नाही. फ्रीजमध्ये ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या कट करून घेतल्या होत्या आणि मग पुलाव बनवायला घेतला. तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आहे ना खडा मसाला आणि आल्याचे तुकडे, लसणाचे तुकडे आणि 2-3 मिरच्या अशा सगळ्या टाकून मस्त अशा फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला. कांदा पण छान असा फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आहे ना बारीक चिरलेला टमाटर टाकून घेतला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं गाजर आणि परसबी आणि वाटाणे आणि थोडासा बटाटा कापून घेतला होता. तो टाकून घेतला. तर मग अशा प्रकारे सगळं असं मिक्स करून घेतलं आणि मग आहे ना त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले. मी बिर्याणी मसाला टाकला होता आणि मग हळद, तिखट मसाला आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकून मिक्स करून घेतलं. तांदूळ अर्ध्यासाठी भिजत ठेवला होता. तो टाकून घेतला आणि मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवून मी अर्ध्या तासासाठी आहे ना भात शिजवून घेतला. खरंच खूप छान असा वास पण येत आणि ऑसम झाला होता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.